हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अश्विनी किचन अँड स्वामी भक्ती. आता तिन्ही सांजेची वेळ झालेली आहे आणि मी केलेली आहे तिन्ही सांजेची दिवाबत्ती. तर तुम्हाला मी केलेली दिवाबत्ती कशी वाटली, आमचं देवघर कसं वाटलं, बऱ्याच ताईंना माझं देवघर आवडतं. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आता आपण करणार आहोत साधी सिंपल भेंडीची भाजीची रेसिपी. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात. चला, भेंडीसाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी भेंडी कापून घेतलेली आहे. हे मीठ, हळद, कोथिंबीर, 2 मिरचीचे तुकडे कापून घेतल्यात, लसूण, मोहरी आणि कांदा. आपण ह्याच्यात कूट वगैरे काही घालणार नाही आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ज्यात आता आपण तेल टाकूया. जेव्हा ही अशी साधी सिंपल भाजी खाते ना, जेव्हा स्वतः ही साधी सिंपल भाजी खाते ना, तेव्हा मला पित्त वगैरे काही होत नाही आणि मला जास्त करून पोटाच्या ह्या भाज्या खाल्ल्यामुळे पित्त होतं. आपलं इथं तेल तापलेलं आहे. ह्याच्यात टाकूया जिरे, लसूण, मिरचीचे तुकडे, छान तेलात फ्राय होऊ देऊया. कढीपत्ता तुम्हाला दाखवला नव्हता. थोडी कढीपत्त्याची पानं, कांदा. आता छान कांदा थोडासा परतू द्यावं. आपला कांदा थोडा बघू शकता तुम्ही, छान परतला गेलेला आहे. आता टाकूया ह्याच्यात कापलेली भेंडी. गॅस कमी करू. वर खाली करून घेऊया. हळद टाकू, मीठ टाकू आणि छान करू. ही भेंडी शिजल्यानंतर इतकी मस्त लागते, काय सांगू तुम्हाला. बिना कुटाची आणि बिना खोबऱ्याची भाजी मला तर आवडते. तुम्ही पण एकदा ट्राय करा. आणि आमच्या शिवमची तर फेवरेटच आहे. आणि आता थोडं मंद आचेवर ह्याला शिजू देऊ. आता बघूया आपली भेंडीची भाजी शिजली का नाही. भेंडीची भाजी तुम्ही बघू शकता, मस्त शिजलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. बाय.